गुड मॉर्निंग। आज आपण बघणार आहोत आपल्या नर्सरीबद्दल। तुम्ही इथे बघू शकतात की कुठलंही रोप जेव्हा येतात तर ते येताना त्याची हेल्थ कशी आहे, बियाण्याची हेल्थ कशी आहे। इथे आपण दोडक्याची नर्सरी लावलेली आहे। हे दोडकं सगळे दोडके जे लावले होते हे 27/12 म्हणजे 27/12/2020 ला लावलेले होते आणि यांची हेल्थ खूप चांगली दिसते आपल्याला। कुठल्याही रोपाची हेल्थ ही कशी कळते आपल्याला बरेच वेळा वाटतं की खूप लावलं म्हणजे खूप जास्त येईल, पण हे असं नसून थोडक्यामध्ये आपलं जसं मानवाचं असतं की बाळ जन्माला येतानाच जर हेल्दी असेल तर पुढे त्याचं संपूर्ण आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि हेल्दी असतं। तसंच रोप जेव्हा आपलं उगतं तेव्हा ते जन्माला येतानाच जर त्याला व्यवस्थित एन्व्हायरमेंट, व्यवस्थित वातावरण मिळालं असेल तर ते जन्माला येतानाच हेल्दी होतं। जन्म म्हणजे अंकुरण, रोपाचं अंकुरण होतानाच ते हेल्दी होतं आणि त्यानंतर मग पुढे आयुष्यभर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स खूप चांगले दिसतात। तुम्ही इथे बघू शकता की एका ह्याच्यामध्ये आपण एका छोट्या कपमध्ये आपण 2 बिया लावल्या होत्या। इथे तुम्हाला 2 दोडक्याची रोप आलेली दिसतात आणि इथे एक रोप लावलं होतं, इथे तुम्हाला एक रोप दिसतंय। तर ह्याच्या मधला डिफरन्स, तुम्हाला हेल्थ मधला डिफरन्स, सेम डेटला सेम वातावरणात वाढलेली ही रोपं आहेत, पण इथे दिसताना तुम्हाला अतिशय छोटे दिसतात आणि इथे तुम्हाला मोठे दिसतात। त्यामुळे हा जो फरक आहे हा फरक त्यांच्या हेल्थमध्ये आयुष्यभर राहणार। जर आत्ताच आपण त्याच्यावर वेळीच उपचार करून वेळीच जर आपण त्याला लक्ष दिलं नाही तर पुढे आयुष्यभर हा अशाच पद्धतीने येत राहणार। त्यामुळे तुम्ही किती अंतरावरती, किती साईजमध्ये तुम्ही त्याला अंकुरण करताय, त्याचं पेरणी करतायत, त्यानंतर त्याला किती जागा देतायत, तुम्ही त्याला पसरण्यासाठी किती जागा देतायत, तुम्ही त्याला कुठल्या पद्धतीचं खाद देतायत, ह्या सगळ्या गोष्टींवरती ह्या संपूर्ण पिकाची हेल्थ अवलंबून असणार आहे। इथे आपण त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहिलं आणि आता आपण हरकत नाही, आपण आता ह्याला इमिडिएटली आपल्या ॲक्च्युअल फार्मवरती प्लांट करणार आहोत, त्यांना व्यवस्थित पोषण देणार आहोत, तर इथून पुढची त्यांची हेल्थ डेफिनेटली चांगली असेल। पण कुठल्याही पिकाची हेल्थ ही तुम्हाला सुरुवातीलाच कळत असते अशा पद्धतीने, तर तुम्ही 100% देशी बीजांचाच वापर करायचा आहे आणि ह्याच्यामध्ये देशी बीजे वापरलेली असल्यामुळे हा पुढे जाऊन चांगली ग्रोथ घेऊन टाकणार। खूप जास्त मागे नाही येतो आत्ता, पुढे डेफिनेटली त्याला ग्रोथ चांगली मिळेल। आता आपण त्याला आपल्या ॲक्च्युअल फार्ममध्ये प्लांट करूया आणि हळूहळू त्याचे रिझल्ट्स बघूया। थँक्यू। शिफ्ट करूया ही नर्सरी। हे जे दोडक्याचं रोप आलेलं आहे हे वेल आपल्याला आता लावायची आपल्या मल्टीलेअरच्या स्ट्रक्चरमध्ये। आता इथे तुम्हाला दिसतंय ऑलरेडी की इथे लाल माठाची भाजीचं अंकुरण झालेलं आहे। त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी कमी अंकुरण आहे त्या पार्टमध्ये मी एक छोटासा खड्डा खणते आहे। साधारणतः इथे एक छोटा खड्डा मी साधारणतः एक 4-5 इंचाचा खड्डा खणला। ह्या रोपाला आपल्याला असं उपटायचं नाहीये बाहेर। ह्या रोपाचं आपण हा पेपर कप असल्यामुळे इथून त्याला अशी माती आपण पेपर कप काढून घेऊया आणि हा पेपर कप बाजूला टाकला। इथे बघू शकतो आपण की छान मुळं त्याची धरलेली आहेत आणि ह्या माती सकट आपल्याला त्याच्यामध्ये प्रेस करायचं आहे। हे जेव्हा आपण प्रेस करू तर थोडीशी अवतीभोवतीची 1-2 दगडं आपल्याला इथे एक त्याला आधार देण्यासाठी म्हणून लावायचं आहे। आता हे छान पद्धतीने प्रेस करून आपण इथे लावलेलं आहे। ते रोप तिथे बनल्यानंतर इथे आपल्याला 2 बांबूंच्या मध्ये 2-2 फुटावर अशा 3 तारा बांधायच्यात आडव्या आणि ह्या स्ट्रक्चरवरती आता पूर्णपणे हा आडवा असा दोडक्याचा वेल उभा राहणार आहे आणि त्याच्यावर छान पद्धतीने तो वाढणार। त्या दोडक्याच्या वेलाची आपल्याला सेपरेटली कुठली काळजी घ्यायची गरज नाही आहे, कारण तुम्ही ह्या बेडला जे काय खत टाकणार, जे काय तुम्ही पाणी टाकणार, जो काय ऊन मिळणार, जी काय माती असणार, ती सगळी माती, सगळं ऊन, सगळं खत हे इथल्या पालेभाजीला सुद्धा मिळणार आणि दोडक्याच्या भाजीला सुद्धा मिळणार। त्यामुळे तुम्हाला एकाच काळजीमध्ये 2 पद्धतीची उत्पन्न सुरू राहणार।